नमस्कार आणि राम राम मंडळी. तर मंडळी, आयुष्यात किती जरी मोठं झालं तरी आपल्या गावच्या माणसासनी इसरायचं नसतं बरं का. आपलं पाय कायम जमिनीवरच ठेवायचं. हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आमचं पाय जमिनीवरच आहे. ती गुजरवाडीतनं जाताना आत्या दिसली. मग आत्या दिसल्यावर आत्याच्या घरी जायलाच लागतं. आत्यानं दिलेला घराचा लाडू खाऊन वाघाची एंट्री झाली. मग वाघीन कुठं ग बसत्या, तिनं बी एंट्री घेतली. मग एक रील शूट करून झाल्यावर आम्ही घाटातनं खाली उतरायला लागलो. घेताना काय करायचं, जो ऑब्जेक्ट आहे का नाही ते बाबा मधोमध पाहिजे. अच्छा, ऍड शूट करायचं होतं म्हणून मी बॅगेतनं सामान बाहेर काढायला लागली. तेवढ्यात तिच्या मैत्रिणी आल्या तिकडून. म्हणले ह्यांच्याकडे नको लक्ष द्यायला, म्हणलं आपला ऍड शूट करून घ्यावा. आमच्या दोघांच्या रील्स आम्ही दोघं शूट करतो बरं का मंडळी. ऍक्शन. सोन्या, काय झालं, कोणाशी बोलतो? ऍड शूट झाल्यावर सपनेनं माईक पॅक केला. तिथनं आम्ही पाटणमध्ये सिटी ट्रेंडला गेलो. स्वराजसाठी कपडे घेतले. तेवढ्यात सपनेला लागली भूक. तिला म्हटलं खा मंचुरियन. पाटणमध्ये चापोली रोडला चविष्ट आणि स्वादिष्ट चांगलं मंचुरियन भेटतं बरं का, एकदा अवश्य भेट द्या. तिथनं निघालो आम्ही आडदेवला. ह्याच्यासाठी की तिथं विकासदादांच्या मुलाचं म्हणजे स्वराजचा वाढदिवस होता. विकासदादा म्हणजे आपल्या पाटण तालुक्यातल्या आडदेव मधल्या सर्वसामान्य कुटुंबातील रॉयल माणूस. मोठ्या कार्यक्रमाला जाण्यापेक्षा छोट्या कार्यक्रमाचा आनंद लय मोठा असतो. कारण ज्या परिस्थितीतनं आपण वर आलोय ते दिवस विसरून कसं चालेल. आडदेव मध्ये पोहोचल्यावर विकासदादांना आमचं जंगी स्वागत केलं. आणि हे बघा, स्वराजच्या वाढदिवसाचं डेकोरेशन झक्कास होतं. आणि हे स्वराजचं पंजोबा. आपल्या पंटूच्या पहिल्या वाढदिवसाचं नियोजन बघून त्यांना कौतुक वाटत होतं. बघा स्वराज, आणि ह्याचाच आहे बघा वाढदिवस. अरे इटल नव पाया पडायला. स्वराजला नमस्कार कर म्हणलं की तो टाळ्या वाजवायचा. दुसरं काय हो, मूर्ती लहानपण कीर्तिमान. काकाला मार, काकाला. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. आतापर्यंत आम्ही ज्या बारक्या पोरासनी भेटलो त्यातला स्वराज हा एकमेव पोरगा असा जो माझ्याकडे राहिला आणि सपनीकडे रडला. बघता बघता भरपूर पब्लिक जमा झाली. आणि हे बघा, ह्या कार्यकर्त्याचा विषयच वेगळा होता. पंजान पणजीच्या कुशीत गेल्यावर पोरग कुठलं रडते. बघता बघता आडदेव मधली बरीचशी मंडळी जमा झाली आपल्या स्वराजच्या वाढदिवसाला. केक तर बघा की चॉकलेट नसतं, जॅकाच होता. जेवायला पाणी सुटेल बरं का तुमच्या मंडळी. गावखेड्यातल्या अशा छोट्या कार्यक्रमाला आपल्या जाण्यानं जर त्या कार्यक्रमाची शोभा मोठी वाढणार असेल तर अशा ठिकाणी आवर्जून जायला आम्हाला लय आवडतं बघा. कारण की या ठिकाणी भेटणाऱ्या आपुलकी आणि प्रेमाचा विषयच खोल असतो. म्हणून तर दुनिया गोल आहे, पण आपला विषय खोल आहे. तर मंडळी, व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.